अ, सावकार सावकार हा, नमस्ते. बोला. अ, मला थोडं काम होतं तुमच्याकडे. काम होतं. या, बसा इथं. इथं बसू का? बसा. अ, सावकार, ते काय आहे ना, माझा नवरा वारलेला आहे, 10-12 दिवस झाले आणि मला श्राद्धसाठी पैसे पाहिजे. 10,000 पाहिजे होते मला. देऊ ना, का बरं देणार नाही? अ, व्याज पण लागेल का? व्याज तर लागलच ना. अ, हा, व्याज देते ना. व्याज लगेच लागल. आताच? मग पण आता तर तुमच्याकडे पैसे घ्यायला आले मी, नंतर देणार ना, जेव्हा तुमचे पैसे रिटर्न करणार. नाही बाई, पहिल्यांदा व्याज द्यावं लागतं, नंतर पैसे देतो आम्ही. पण म्हणजे कशाचे व्याज? अरे हे व्याज काय बोलताय तुम्ही? मला कळलं नाही ते. सगळं समजतंय तुला, पण नाटक करतीये. अहो, पण सावकार, जे तुम्हाला पाहिजे ते मी कसं, मी नाही करू शकत ना. पैसे तर पाहिजे ना तुला. बघ, योगायोगाने लाईट पण गेली. सावकार, तुम्ही, मी ते ते नाही करू शकत जे तुमच्या मनात आहे. अरे देऊन टाक व्याज, किरकोळ गोष्ट आहे. अ, ठीक आहे सावकार, तुम्हाला काय पाहिजे ते देते मी तुम्हाला. अच्छा, ठीक आहे. आता बराबर आहे. पण तुम्ही पैसे देणार ना मला? अरे देईलच ना. योगायोगाने लाईट पण आली. चला, मला चांगलं तर दिसल. पण मी काय म्हणतो, ही गोष्ट लोकांना सांगायची नाही बरं का. अ, नाही सावकार, नाही सांग. नाहीतर मग पाय सावकारशी गाठ आहे. चाल. आणि पैसे लवकरात लवकर देशील ना? हा, अ, 2 महिन्याने देते तुम्हाला पैसे रिटर्न. गॅरंटेड. हा. झटपट व्याज वसूल करून घेतो. लगेच रक्कम दे, देऊन टाकतो. ये. अरे सावकार, काय झालं तुम्हाला? काही नाही, ये इकडे ये. अ, तुम्ही पण जे सांगत होते ते काय अगं बाई, केलं नाही तुम्ही? तू तर फारच सुंदर निघाली, खूप निष्ठावान निघाली. तुझे नवऱ्यावर तुझं फार प्रेम आहे. मी तर तुझी परीक्षा पाहिली होती. शबास बेटी, शबास. तू 10,000 मागितले, हे माझ्याकडून 20,000 घे आणि आनंदानं तुझ्या नवऱ्याचं श्राद्ध घाल. हा माझा आशीर्वाद आहे. तू इतकी पतिव्रता स्त्री निघाली, तो आता पतीसाठी स्वतःची इज्जत दावावर लावली. सावकार, म्हणजे असं समजले होते ना,
तसे तुम्ही नाही. तुमच्या खूप आभार. अगं बाई, माझा तुला आशीर्वाद आहे. जा आणि आनंदाने श्राद्ध नवऱ्याचं घाल. आणि कधी जर पैशाची अडचण आली तर ह्या सावकाराकडे यायला विसरू नको. जा बेटा, रडू नको. खूप उपकार तुमचे सावकार. ये आता ये. येते. या. नारायण हरी. काय जगामध्ये स्त्री असतात हो. का त्यांची किती बी परीक्षा पाहिली तरी त्या एकनिष्ठ आणि त्यांचे विचार खूप चांगले असतात.